भावांनो गुड मॉर्निंग. तर सकाळी आलो बघा मुरबीला आल्या आल्या रस्ता चुकून पुढे गेलो. या मित्रापाशी ग्रीस मारून जात असतोय मी, मग पुन्हा अजून पूर्ण वापस आलो. आता ग्रीस मारायचं चालू केलंय. ग्रीस मारून डायरेक्ट कंपनीत जायचं भरायला. आपल्या गावातलाच माल भरायचा आहे. तर भावांनो गाडी भरून झाली आपली, निघाली आणि जोधपूर रोडला मोरबी जोधपूर रोडला ट्रॅफिक लागलंय. तर इकडे बघा ह्या रोडला 2 लाईन आहेत आणि हे मागल्या कटावरनं मोकार पुढं पळायला लागले. आता असा घोडा लावला ह्यांना पुढे का जे गाडीवाल्यानं 4 व्हीलरवाल्यानं पांढरी गाडी दिसते बघा, बरोबर त्यांनी कार्यक्रम वाजवला ह्यांचा. माघारी वळव म्हणते गाड्या, माघारी रिवर्स नाही म्हणते. ह्यांना असंच पाहिजे. ह्यांची साईड सोडून जायची गरज काय? हे बघा, हे का आउटसाईड त्यांना पळायची गरज काय? इकडे जर ट्रॉफिक आहे ना, मग मागं चालायचं ना. जसं तसं नंबर तोडाय गेलेत बघा. नंबर त्यांचा बरोबर घोडा लावला त्या गाडीवाल्यानं. गाडी माघारी वळव म्हणताय. तिकडची लाईन बंद केली. आता कुठलीच गाडी हलत नाही. या लोकायला कसं झालंय, लई मस्त आहे त्या राजस्थानी युपीवाल्याला. हे बघा हे सगळे हेच आहेत, हे टेलरवाले लई मस्तीला आलेले. तर बरोबर सगळी लाईन जाम झाली. ह्याकडेच त्याकडला दोन्ही साईड. कुठलं वाहन हाला नाही, तिकडून येणारं बी नाही आणि इकडून जाणारं बी नाही. है ना. हा बड्या मूर्ख लोक आहेत, मूर्ख आहे. त्यांना ज्ञानच नाही. तर ज्ञान कसले येते? मूर्खाची लक्षणं घ्या लोकांची. आणि ह्यांना रपके पाहिजे, रपके चायची अवलाद 1200 कुठं. त्यांना टोलं पाहिजे, टोलं. बघा ना इथं हाय असं थांबलेलं आहे बघा. आणि ही मादरचोद लोक नाहीत सुधारायची. चालू होतं हळूहळू, ते सगळंच बंद करून टाकलं या मूर्ख लोक आहे. तर भावांनो आलो बघा आता वाटामध्ये टोल नाक्यावर. मला त्याला चहा प्यावा, झोप यायला लागली. मग हॉटेलमध्ये चाललो बघा, पर्याय नाही. झोपीचं लय अवघड आहे हो, काय करणार आता, वेळच खराब असल्यावर. म्हणलं चहा घ्यावा आता. भावाने दिला चहा, म्हणला आता थोडा टाइमपास करावा, चहा घ्यावा. घेऊ लागेल उभा इथं. आलो बडोद्याला आलो. एक्सप्रेस जवळ आलो. हे पहा झोप फुलं आलेली. रात्री 2 घंटे झोपलो. झोपीने लई तकलीफ व्हायला लागली होती. गाडी कटाड्याला घासली 2 वेळेस खाली टायर. 2 घंटे झोपून टाकावं. झोपलो. रात्री 2ला उठलो. 18 वाजून 2ला उठलो आणि निघालो. आता सकाळी बडोद्याला पोहोचलो. हे बघा आपलं बडोद्याचं कॉर्नर आहे. एक्सप्रेसला जायचा रस्ता आणि इकडं दोन्ही रस्त्याच्या सेंटरला. तर भावांनो आलो बघा नदीवर आल्यावर बघायचं धूप पडलंय, लय धुपाट पडलं, काय दिसना. कॅमेरा वाटत क्लिअर दिसतंय पण असं काही दिसना नाही. एवढं धूप पडली तर जबरदस्त अशी. लय पाऊस आलाय बघा, जबरदस्त असं पाऊस आलंय. काय कळानं गेलंय, गाडी कोण्या पद्धतीने चालू होते. लोक लागाना, गिर टाकायचं समजा गेलं. सगळी साई आली काचाला, सगळे काय समजा नाही. पाऊस बी जबर आहे. दरवाजा सध्या उघडायला नाही, काय दिसत नाही पुढे पाऊस. तर भावांनो बघा, हे असं रस्त्यावर पाणी आलेलं आहे बघा. आणि या पाण्यानं पुलावर खड्डे पण पडू शकतात. आता मी घातली गाडी म्हणून आपलं काय करत जावा, थोडा विचार करत जावा. मी समोरून गाडी आलेली होती म्हणून मी आलोय. आणि होता एवढा प्रयत्न आपल्या हिशोबानं चला. पाऊस पाण्याचा दिवस आहेत आणि वाईट दिवस आहेत सध्या. गाडी चालू आहे ना बघा, रस्त्यानं एवढं फटणां करायला लागले सगळं. म्हणजे भरपूर त्रास आहे. ड्रायव्हरचा त्रास ड्रायव्हरलाच माहिती, गाडी चालवताना काय होतं ते. गाडीचा त्रास ड्रायव्हरचा त्रास गाडीला म्हणल्यासारखा खेळ झालेला आहे. तरी आपल्या हिशोबानं चला रे भावांनो. माझी विनंती तुम्हाला,
भावांनो, पावसानं एवढा धुमाकूळ घातलाय सांगायसारखं नाही. एवढा धुमाकूळ घातलाय बा, सगळं जिकडं तिकडं ठप्प झालंय. नाही इलाजानं गाडी चालवायला लागलोय, गाडी सध्या चालवायला आहे नाही बघा. हे बघा ना, पाऊस आहे का काय काय समजेना झालं हो. आणि पाऊस नेत्रंगला आहे. मी आत्ता माग राजपिपळ्याचा घाट चालू झाल्यापासून पाऊस आहे. हे पाऊस आहे का काय मलाच काही समजा नाही. पाऊस बघाने ढग फुटलाय का काय समजा नाही गेलाय. काय आरशात तर काही दिसा नाही पाठीमागं बघा, काही समजा नाही काय करावं. एकतर दिसाना गेलंय रस्ते बघा, ते खड्डे रस्त्याला असले. पूर्ण रस्ता नेत्रंगचा खराब झालाय. आता पुढं काय माहित नाही, पुढं कसं आहे ती डिडियापाड्याला जायला. पण ह्यो तर रस्ता इतका खराब झालाय, गाडी चालवाय नाही खड्ड्याने, म्हणजे इतका घाण रस्ता झालेला आहे बघा. काय अवघड आहे हो, अवघड आहे. सांभाळून चला रे, माझी विनंती सर्वांना. अरे पाऊस आहे का काय बघा, दुश्मन आल्यागत आलाय पाऊस. बापरे, अरे बा, काही समजा नाही हो, कुठं काय आहे कुठं काय आहे. माझ्या तर गाडीचा पडदा रे कमाय राव, पडदा बांधलेला नाही. पडदा सोडावा लागतोय पावसात जाऊन. माल दुधेल सगळा, स्टाईल भरलेली, काही डोकं चला नाही काय. आणि रस्त्याचं इंजिनियर कोणाच्या पोटचे काय समजा ना. हे झाट रस्ता चांगला करीत आणि महाजरचं त्या गटारात लुळू हाणाय पाहिजे का इंजिनियर, इंजिनियर हाणाय पाहिजे ते गाववाल्याने मिळून. गुजरातमध्ये सगळी बोंब असली तर अरे पाऊस आहे का दुश्मन आहे मला समजा नाही. हे बघा पाऊस आणि पाणी, त्या रस्त्यावर गाडी चालवा येत नाही, एवढी गर्दी असते या. आता पावसामुळं गाडी चालवाय नाही, खड्डे कुठं समजा नाही गेलंय. आणि पाऊस नसला म्हणजे माणसं गाड्या रस्त्यावर सगळं रस्त्यावरच असतं यांचं. हे गुजरातीत बोलूनच काय समजा ना हो. भावांनो, बघा शिरलं बघा आडवं. आई झाले एवढे बिन बापाचे, त्यांना बापच नाही. माग काचात बी काही दिसा नाही तिकडे लेफ्ट साईडचं. काय कोण्या पद्धतीने चालवावं गाडी हे बी समजा नाही. अवघड होती काय, घाल गाडी खाली. माग पडदा रे कमाचं हो, काय आता अवघड झालंय हो. जसं पुढे येईन मी राजपिपळ्याकडून, जसा पुढं आलोय असं किती पाणी आहे वगैरे, रस्त्यावर किती पाणी पळायला लागले बघा. एवढं जबर पाऊस आहे सांगायसारखं नाही राव. लोक फार रगदग झालंय सगळं. पाऊस आहे का दुश्मन आहे काय समजा नाही. अवघड आहे रे भावांनो, अवघड आहे. बाबांनो, गाड्या कशा चालवा पण गाड्या चांगल्या चालवा रे बाबा असल्याच्या. मी बी ड्रायव्हरच आहे, असं नाही की मी शिकवायला लागलो कोणाला. पण कसं आहे, काही जर घटना घडली कधी काय होईल म्हणून सांगता येत नाही. लय अवघड आहे हो. कसं करावा. नेत्रंगच्या बाहेर पडलो बघा आता, पाणीच पाणी पाणी, किती पाणी चालते नदीला चालल्यावर. एवढं पाणी चालते रस्त्यावर. काचावरलं पाणी वायपरला सध्या हाताने गेलंय बा. कसं करायला पाहिजे बघा हे. अरे बाप, पाणी याला मोटरसायकलवाला भिजला सगळा गाडीच्या टायरच्या पाण्यात. हे रस्त्यावर पाणी आहे हे बघा. गाडी सध्या त्यांनी आरी ती पाणी गाडीच्या चाकाला लागली ती.
बापरे, दुश्मन आहे पाऊस नाही. मला टाइम टेबल काय कळना गेलं राव. आई ग किती पैसे भावांनो, समोर काही दिसना हो. हे आयफोन मधून बघितलं क्लिअर दिसतंय पुढं, आणि असं बघितलं काही दिसत नाही. इतका काळोख अंधार आहे या आयफोनच्या क्लिअरिटीमुळे. बाबा क्लिअर दिसतंय जरा, नाहीतर पुढं बघायसारखंच नाही, दिसतच नाही. मोटरसायकलला मला असा दिसत नाही. आयफोन मध्ये असं बघतोय का मी, मला क्लिअर दिसतंय पुढं सगळं. एवढं जबर पाऊस, दुश्मन आहे राव, मोठा दुश्मन आहे सगळ्यात. हे आहे की भावांनो, आता नंदुरबारच्या पुढं आलोय बघा. बघा हे हनुमानाचं मंदिर, मोठं हनुमान मंदिर, त्याला देवाचं दर्शन पण घेतलं. गाडी जरा टायर गरम झाली, एक टायर फुटला, त्याच्यामध्ये भरपूर वेळ गेला आणि आता निघालो. चहा पण घेतला आणि हातपाय असं गळून गेलेत सगळं, फुल उगं काहीच कळना गेले पायाने. काय करावं ते, लई त्रास व्हायला लागला. तो टायर पण फुटला बघा, आवाज आवाजच दिला त्यांनी. ह्याच्यामुळे वेळ झाला, नाही तर दोहे पास केला असते मी आता. तर भावांनो, मी आलो सोनगिरीला, आणि सोनगिरीला आल्यावर आपलं आंबेजोगाईचं एक छोटा हाती भेटलाय बघा. इथं पुढं चालू आहे MS 44 93 75 गाडी नंबर आहे त्याचा. मध्ये तर काहीच नाही, त्यांनी मधलं टाकलंच नाही. आंबेजोगाईची गाडी म्हणजे आंबेजोगाई पासिंग आहे बघा. एवढ्या लांबनं त्यांनी हे चालवलंय, ते काय म्हणतात त्याला, मशीन चालवलंय बघा कशाचं तर. तर भावा बघितलं तर यूट्यूबला इंस्टाला कमेंट कर बा, म्हणजे मला समजेल कोण होतं ते. तर भावांनो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी आता पोहोचलोय महाकाळा येथे. इथं पाठीमागं हॉटेलला थांबून मस्त आंघोळ केली, फ्रेश झालो, देवाला अगरबत्ती लावली, सगळं फ्रेश होऊन गाडी साफ करून सगळं करून आता सकाळी निघालोय बीडकडे. तर आत्ता मी आहे महाकाळा कारखान्याजवळ. तर भावांनो, जसं मी मोरबीतनं निघालो तसं 3 घंटे फक्त झोपलो होतो ह्याला आपल्याला सायल्यापाशी. पुन्हा झोप नाही काही नाही. मग सकाळी जरा झोपेनं वेगळाच त्रास जाणवला. म्हणजे शरीर मला साध्य आहे. 25 तास झालं मी रनिंग करत होतो. मग आज सकाळी तिथं आपलं 4 वाजता पोहोचलो संभाजीनगरच्या पुढं, पाचोडच्या पाठीमागे. तिथं 2 तास विश्रांती घेतली. मग आता पुढं गेवराईला आलो, सॉरी गेवराईच म्हणतो, वडीकुद्रीच्या पुढं आलो हॉटेलवर, लेफ्ट साईडच्या राजस्थानी हॉटेलला आलो. आंघोळ केली, मस्त फ्रेश झालो, गाडी साफसफाई केली, मग अगरबत्ती ते लावून झाली बघा. आणि आता निघालो आहे आपल्या बीडकडे रवाना. तर भावांनो, आपला ब्लॉग कसा वाटला नक्की आवडला तर कमेंट करून सांगा. तर भावांनो, सकाळी सकाळी बीडला पोहोचलोय. बीडला पोहोचलो बघा, आमचा क्लासमेट अण्णाभाऊ भेटला बघा. लय दिवस झालं भेट झालेली, मला वाटतं वर्ष तरी झाला असेल, पण अशी चलत चलत भेट होती. पण भारी वाटलं. क्लासमेट आहेत आम्ही, एका शाळेत होतो, एका ताटात खात होतो, एका काय पुढं